नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आकारिक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 4 विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक 1. प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेरघर कोणते? पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर हे जंगल आहे. ब. कवीला काय व्हावेसे वाटते? कवीला पाखरांसारखी शीळ घालता यावी असे वाटते. क. प्रश्न. बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे झाला? उत्तर. बिरसा मुंडा यांचा जन्म छोटा नागपूरमधील उलीहातू गावात झाला. ड. प्रश्न. पाखरांसारखी शीळ कोण वाजवत आहे? उत्तर. पाखरांसारखी शीळ कवी वाजवत आहे. प्रश्न क्रमांक 2. खाली दिलेला उतारा योग्य विरामचिन्हे वापरून पुन्हा लिहा. खाली दिलेल्या उतार्याचं वाचन करा. आहे तसा उतारा लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी योग्य ती विरामचिन्हे वापरायची आहेत. इथे विरामचिन्हे लाल पेनने दाखवलेली आहेत. उतारामध्येच विरामचिन्हांचा वापर करून दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी तो उतारा इथे बाजूला लिहायचा आहे. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये उतारा लिहा, जेणेकरून तुम्हाला छान मार्क्स मिळतील. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. कार प्रत्यय जोडून शब्द लिही. 1 गुण. संगीत संगीतकार, कला कलाकार. ब. म्हण पूर्ण कर व लिही. नाचता येणं अंगण वाकडे. 1 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4. तुला परिचयात असलेल्या म्हणी लिही. 2 गुण. अति तिथे माती, थेंबे थेंबे तळे साचे, दिव्याखाली अंधार. यानंतर पुढील प्रश्न. ब. कवितेच्या ओळी पूर्ण करा. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत. कवितेच्या ओळी पूर्ण करून दिलेल्या आहेत. व्यवस्थित पहा. प्रश्न क्रमांक 5. माझी आई या विषयावर 4 ते 5 वाक्य माहिती लिहायची आहे. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पुढे माहिती लिहून दिलेली आहे. व्यवस्थित वाचन करा. माझी आई ही खूप प्रेमळ आहे. ती सकाळी लवकर उठते. ती सर्वांची काळजी घेते. आई नेहमी मला खरे बोलायला सांगते. ती गरीब लोकांना नेहमी मदत करते. माझी आई खूप मेहनती आहे. ती दैनंदिन कामे पार पाडते. आई घरासाठी खूप कष्ट करते. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.